प्रकल्पात सध्या केवळ 29% जलसाठा शिल्लक. शहरात सध्या 10 ते 15 दिवसाआड पाणी पुरवठा. जालन्यात उन्हाच्या तीव्रतेमुळे लघु मध्यम प्रकल्पातील पाणी पातळीत मोठी घट. 20 ते 22 गावांचा पाणी पुरवठा अवलंबून असणाऱ्या अप्पर दुधना प्रकल्पातील पाणीसाठा 52%. किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणीवाडीत पाण्याची टंचाई. हिरकणीवाडीतील नागरिकांना पैसे देऊन पाणी विकत घेण्याची वेळ. आठवड्यातून एकदाच पाणी येत असल्यानं रायगडाच्या पायथ्याशी गावकऱ्यांची तहान कायम. पुण्याच्या भीमाशंकर परिसरातील नदीपात्रात जलपर्णीचं थैमान. नदीला गटाराचं स्वरूप आल्यानं दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव वाढला. प्रशासनानं तातडीनं स्वच्छता करण्याची ग्रामस्थांची मागणी. अवकाळी पावसामुळे धुळ्यात 14,000 हेक्टरवर नुकसान. जिल्ह्यातील तब्बल 25,000 शेतकरी बाधित. प्रामुख्यानं मका आणि कांदा पिकाचं नुकसान झाल्याची जिल्हा कृषी अधीक्षक सूरज जगताप यांची माहिती. चाळीसगाव तालुक्यातील कांदा मार्केटमध्ये शेतकऱ्यांची लूट. मजूर वर्गाकडून शेतकऱ्यांना त्रास दिला जात असल्याचा आरोप. गोंधळामुळे कांद्याचे लिलाव अनेकदा बंद. शेतकरी तसंच मार्केट प्रशासनानं लावलेल्या आरोप मजूर वर्गानं फेटाळले. चंद्रपूर जिल्ह्यात तापमानाचा पारा 40 अंशांवर. अवकाळी पावसामुळे काही दिवस उष्णतेपासून दिलासा. मात्र आता पुन्हा उन्हाची तीव्रता वाढली. नागपूरमध्ये उन्हाच्या तडाख्यामुळे ट्रान्सफॉर्मरला आग लागण्याची भीती. उन्हापासून ट्रान्सफॉर्मरचा बचाव करण्यासाठी नागपूरमधील सबस्टेशनवर महावितरणकडून कूलर्स लावण्यात आले. नवेगाव बांध इथे जलातून नौका विहाराचा शुभारंभ. पर्यटनाला चालना मिळणार. खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते नवेगाव बांध इथे बोटिंगची सुरुवात. खासदार प्रफुल्ल पटेल, आमदार राजकुमार बडोले यांनी स्वतः नौका विहाराचा आनंद घेतला. चाळीसगावात ज्वारी मका खरेदीसाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी. ज्वारीला प्रति क्विंटल 3,700 आणि मक्याला 2,400 प्रति क्विंटलचा दर जाहीर. चांगला दर जाहीर झाल्यानं सर्व माल खरेदी करण्याची शेतकऱ्यांची मागणी. पुण्याच्या शिरूर तालुक्यातील मोराची चिंचोलीच्या जयमल्हार कृषी पर्यटन केंद्रात अपघात. वॉटर पार्कमध्ये भीषण दुर्घटना. स्लाईडवरून पडल्यानं महिलेचं अर्ध शरीर निकामी. वाशिमच्या मालेगावमध्ये सराफा व्यावसायिकाची फसवणूक. सोन्याची जुनी नाणी स्वस्त दरात विकायची असं म्हणत 30 लाखांचा गंडा. मालेगाव पोलिसात तिघांवर गुन्हा दाखल. डोंबिवलीच्या माणकोली पुलावर डोळे बंद करून स्टंटबाजी. डोळे बंद करून दुचाकी चालवतानाचा व्हिडिओ व्हायरल. मागे बसलेल्या तरुणानं चालकाचे डोळे बंद केल्याचा व्हिडिओ व्हायरल. पालघरच्या मनोरमध्ये उभ्या असलेल्या टेम्पोवर झाड कोसळलं. घटनेमुळे मनोर मस्तान नाका दरम्यान वाहतूक ठप्प. विद्युत तारा तुटल्यानं परिसरात वीजपुरवठाही खंडित. घटनास्थळी तात्काळ मदतकार्य सुरू. बीडच्या अंबाजोगाईत भीषण अपघात. ट्रकच्या धडकेत एका बँक अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू. सुदर्शन टाग असं मृत्यू झालेल्या बँक अधिकाऱ्याचं नाव. अकोला जिल्ह्यातील जमकेश्वर ग्रामपंचायत अपहार प्रकरण. ग्रामपंचायत अधिकाऱ्यासह सदस्यांवर गुन्हे दाखल करण्याची गावकऱ्यांची मागणी. विविध योजनेतील निधी स्वतःच्या खात्यात वळवल्याचा आरोप. सांगलीत घरगुती गॅस सिलेंडरची टंचाई. जिल्हा पुरवठा विभाग आणि गॅस एजन्सीच्या ढिसाळ नियोजनामुळे ग्राहकांची भली मोठी रांग. 2 दिवसात पुरवठा सुरळीत झाला नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयावर गॅस टाकीसह मोर्चा काढणार. नागरिकांचा इशारा. धाराशिव जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गॅस तुटवड्यामुळे नागरिक हैराण. भूममध्ये 2-2 दिवस गॅस मिळत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी. बुकिंग तसंच घरपोच सेवा बंद. सिलेंडर घेण्यासाठी एजन्सीत नागरिकांची गर्दी. धुळे जिल्ह्यात रॉकेल वितरणासंदर्भात नवी नियमावली. प्रत्येक रेशन कार्ड धारकाला 3 लिटर रॉकेल मिळणार. जिल्ह्यासाठी 6 टँकर मंजूर. 72,000 लिटर साठा देखील मंजूर. गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर धुळेकरांना काही प्रमाणात दिलासा. अमरावती जिल्ह्यात 3,65,000 लिटर रॉकेलची मागणी. मात्र जिल्ह्यात फक्त 1,08,000 लिटरचाच पुरवठा. दरम्यान अमरावतीला अद्याप रॉकेलचा पुरवठा न झाल्यानं रॉकेल वाटप बंद. आखाती देशातील युद्धामुळे इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या दरात वाढ. पैसे देऊनही माल मिळत नसल्याची करमाळ्यातील विक्रेत्याची माहिती. इंडक्शन शेगडीच्या दरात 80 ते 90% वाढ. लाईट फिटिंगसाठी लागणारे साहित्याचे दर देखील वाढले. बीडमध्ये जागतिक बंजारा दिनानिमित्तानं राष्ट्रीय बंजारा महासंघ संघटनेची स्थापना. एसटी आरक्षणासाठी आरपारची लढाई होणार. तीव्र आंदोलन करणार. बंजारा महासंघ संघटनेचा इशारा. मुक्ताईनगरमधील 413 घरांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अखेर मार्गी. राज्य सरकारकडून 385 कोटींचा निधी मंजूर. आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश. परभणीच्या सार्वजनिक बांधकाम विभागात अनेक अधिकारी कर्मचारी वेळेवर हजर नसल्याचं चित्र. ग्रामीण भागातून कामाचं गारहाणं घेऊन येणाऱ्या नागरिकांची गैरसोय. अधिकारी कर्मचारी ऑफिसच्या वेळा पाळत नसल्याचा नागरिकांचा आरोप.
ठाण्यात जिल्हाधिकारी कार्यालयातच भोंगळ कारभार, अग्निशमन यंत्राची मुदत संपलेली तर कार्यालय परिसरात घाण आणि अस्वच्छता. रुग्णालयात पाहणी करताना जिल्हाधिकारी कार्यालयात मात्र सुविधांचे 3-13. बोईसर तारापूर एमआयडीसीत विराज प्रोफाईल कंपनीच्या 104 एकरवरील विस्तारीकरणाला